संत आणि देव हे वेगळे नाही, पण संतांचं कार्य आणि भगवंताचं कार्य याच्यामध्ये फरक आहे. संत जे कार्य करतील ते कार्य भगवंताला करता येईलच असं सांगता येत नाही. म्हणून भगवंत संतांच्या रूपानेच जन्माला आले, संतांच्या रूपानेच अवतरित झाले आणि तुमच्या आमच्या सारख्यांसाठी आदर्शवत असं जीवन संतांचं समोर ठेवलं. कशासाठी? तर तुम्ही सुद्धा त्या मार्गाने पुढे जावात याच्यासाठी. कारण त्या मार्गाने जर आम्ही गेलो ना तर खरं सुख जे आहे ना ते आम्हाला मिळायला फार काळ वेळ लागत नाही. शाश्वत सुख माणसाला हवं आहे आणि ते सुख जर कोणी देणार असेल ना तर ते संत आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकार. जगताचं कल्याण व्हावं यासाठीच संतांचा अवतार आहे. आणि परोपकार, त्यांनी कुठलीही कृती केली ना तरी आमच्या सारख्यांवरती उपकार केल्यासारखंच आहे हो. एवढा संतांचा मोठा अधिकार आहे.